महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचा अर्ज दाखल. सुप्रिया सुळे, संजय राऊत, हर्षवर्धन सकपाळ, शशिकांत शिंदेंच्या उपस्थितीत शरद पवारांचा अर्ज दाखल. राज्यसभेसाठी अर्ज भरताना रामदास आठवलेंकडून विधान भवन परिसरात कविता सादर. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून रामदास आठवलेंच्या कवितेला दाद. आणि माझ्या शर्टाचा रंग आहे रिपब्लिकन. आमच्या सर्वांच्या कपड्यांचा रंग आहे रिपब्लिकन, म्हणून आजचा मला दिसतोय आगळा वेगळा अक्षर. विधानभवन परिसरात सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये भेटीगाठी. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ आणि कृष्णराज महाडिक यांची विधानभवन परिसरात भेट. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर. चालू आर्थिक वर्षात 7.9% वाढ अपेक्षित. सलग 5व्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहण्याचा अंदाज. आमदार मनीषा चौधरींकडून मुंबईतील धुळीचा मुद्दा विधानसभेत. धुळीमुळे अनेक मुंबईकरांना घशाचे आजार. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक प्रदूषणासंबंधी नियम पाळत नाहीत. आमदार मनीषा चौधरींकडून मुद्दा उपस्थित. मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलं की मुंबईत बांधकाम थांबवलं जातं. मंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. तर आतापर्यंत 1400 बांधकामांना थांबवण्याची नोटीस. तर प्रदूषणामुळे 130 बेकरी बंद करण्यात आल्याची माधुरी मिसाळ यांची माहिती. जवळजवळ आपण 1400 बांधकामांना आत्तापर्यंत ह्या स्टॉपवर्कच्या नोटीस दिलेल्या आहेत अध्यक्ष महोदय. डेब्रिज टाकणं किंवा कचरा जाळणं, धूळ उडणं, तर त्याच्यामध्ये डेब्रिज टाकण्यासाठीची दंड वसुली पण आपण महानगरपालिकेकडनं सुरू आहे. मुंबई शहरामधल्या ज्या सगळ्या बेकरी होत्या, जवळजवळ आपण आता त्या 130 बेकरी ह्या कायदेशीररित्या आपण बंद करण्यात आलेल्या आहेत. केवळ बांधकाम थांबवून प्रदूषण होणार नाही. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या उत्तरावर विधानसभेत वरुण सरदेसाईंकडून मुद्दा उपस्थित. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडून मुंबईतील प्रदूषणाबाबत विधानसभेत अहवाल सादर करण्याचे निर्देश. आपण म्हणालात कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी थांबवली, त्यासोबतच काहीतरी ईस्टर्ली विंड्स होत्या, त्यामुळे मुंबई शहराचं वातावरण इतकं सुंदर झालेलं, वरळीवरनं पार मड आयलंड दिसत होतं. पण आता 3 दिवसानंतर परत तशीच परिस्थिती झाली. त्यामुळे वारंवार काय कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी 100% थांबवणं हा काही उपाययोजना होऊ नाही शकत. यावर काहीतरी आपल्याला पॉलिसी पाहिजे, धोरण पाहिजे. ही पॉलिसी आणि धोरण काय आहे? केवळ कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी थांबवणं हे तर होऊ नाही शकत. याची मला कृपया माहिती मिळावी. विधान परिषदेत सरकारवर ओढावलीत 2 वेळा नामुष्की. उत्तर द्यायला मंत्रीच नसल्यानं कामकाज तहकूब. आधी 10 मिनिटांसाठी, नंतर अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब. 42 पैकी एकही मंत्री सभागृहात हजर नसल्यानं नामुष्की. बदलापूर स्त्री बीच प्रकरणी एबीपी माझाचा इम्पॅक्ट. नाशिकमधील मालती IVF सेंटरची मान्यता रद्द. राज्यातील सर्वच IVF सेंटरची पोलीस आणि आरोग्य विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश. बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी आणि कॅसिनो बंद करा. भाजप आमदार निरंजन डावकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक होती, आता मुख्यमंत्री काय आदेश देणार याकडे लक्ष. कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या घराबाहेर शेतकऱ्यांचं छावा. क्रांतीवीर संघटनेचं आंदोलन. कांदा आणि दूध दरवाढीबाबत तात्काळ निर्णय घ्या. विधानसभेत हमीभाव जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी. मुंबई महापालिकेच्या 11 प्रभाग समित्या बिनविरोध. 6 प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक. जी उत्तर प्रभाग समितीमध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार आणि ठाकरे सेनेचे जोसेफ कोळी यांचा अर्ज. महाराष्ट्रात 50 लाखाहून अधिक संशयास्पद मतदार. किरीट सोमय्या यांचा संशय. महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून SIR अभियान हे सुरक्षा अभियान. लाखो घुसखोर बांगलादेशी महाराष्ट्रात असल्याचा दावा. भाजपकडून 7 आणि 8 मार्चला नगरसेवकांचा 2 दिवसांचा प्रशिक्षण वर्ग. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात होणार वर्ग. महानगरपालिकेत प्रभावीपणे काम करण्यासोबतच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासंबंधी मार्गदर्शन केलं जाणार. छत्रपती संभाजीनगरमधील महापालिकेच्या 10 नगरसेवकांना महापालिका आयुक्तांकडून नोटीस. हातगाड्या उचलण्याच्या कारवाईला विरोध करून अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. त्यामुळे MIM नगरसेवकांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता.
मुंबई भाजपकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा. किरण शेलार, रवी राजा, अभिजित सावंत, पंकज यादव, अमरजित मिश्रा उपाध्यक्ष, तर राजेश शिरवडकर, पवन त्रिपाठी, श्वेता परुळेकर, विनोद शेलार महामंत्रीपदी नियुक्त. अनिकेत निकम, निरंजन शेट्टी, अजय सिंग, सुमिता सिंग हे प्रवक्ते. राहुल गांधींबाबतच्या वक्तव्याप्रकरणी भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल. वसईच्या तुळींज पोलीस ठाण्यात भाजपचे नगरसेवक गणेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा. नालासोपाऱ्यातील आंदोलनावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अजित पवारांच्या विमान अपघाता प्रकरणात VSR कंपनीच्या मालकाची होणार CID चौकशी. RK सिंगल यांना CID पथकानं चौकशीसाठी बोलावलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी झालेल्या भेटीत DGCAच्या अहवालाबाबत आमदारांकडून शंका उपस्थित. यावर सुनेत्रा पवारांकडून लवकरच मुख्यमंत्र्यांना एकत्रित भेटण्याचं आश्वासन. मंत्री संजय शिरसाट यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. महाडमधील चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या उद्घाटनाचं शिरसाट यांच्याकडून प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांनाही आरोपी करा. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजाभाऊ फड यांची मागणी. 20 मार्चपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचाही इशारा. ठाण्यातील कोपरीमध्ये चैत्र नवरात्र उत्सवाच्या मंडप पूजनासाठी शिंदेंची उपस्थिती. पूजाविधी करून पार पडलं मंडप पूजन. संत तुकाराम महाराज मैदान येथे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजन केलं जातं. नाशिकच्या वणीमध्ये लव्ह जिहाद प्रकरण झाल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप. संशयित आरोपीला अटक करण्यासाठी वणीकरांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा. न्हावी गावातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कपाळावर टिळा लावण्यावरून वाद. टिळा लावून शाळेत येण्यास मुख्याध्यापकांचा विरोध केल्याचा आक्षेप. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना जाब विचारून गोंधळ. विद्यार्थ्यांमध्ये तोताई आयकर अधिकारी पोहोचले. प्राध्यापकाच्या घरी आयकर अधिकारी असल्याचा तिघांनी केला बनाव. तिघेही विविध जिल्ह्यातील असल्याची माहिती, तर प्राध्यापकाच्या घराची चौकशी करण्याचा प्रयत्न. नागपुरात झालेल्या 12वीच्या पेपरफुटीचं प्रकरण आधीच अटकेत असलेला संदीप सरकटकर हाच सूत्रधार. खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकालाही त्यानं पेपर पुरवल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती. बँकॉक पुणे विमानातून 75 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त. बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानाच्या स्वच्छतागृहात हा गांजा लपवून ठेवला होता. या घटनेप्रकरणी अद्याप कोणालाही अटक नाही. पोलिसांकडून शोध सुरू. बीडमध्ये धर्मापुरीकडून जाणारा 10 लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी पकडला. मूर्ती फाट्याजवळ गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. 33 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त. यवतमाळमध्ये पांढरकवडा नगर परिषदेच्या घनकचरा केंद्राला केंद्राच्या मागच्या बाजूला ढिगाऱ्याचे मोठमोठे ढीग. त्यावरच वारंवार आगी लागत आहेत. आग लागल्यानंतरही ती विझवण्यासाठी प्रशासनाची तत्परता नसल्यानं संताप. नागपूरच्या कोही तालुक्यातील मांढळमध्ये पेट्रोल पंपावर दिसला वाघ. नागरिकांनी वाहनं थांबवून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. मुंबईतील बोरिवली पश्चिमेच्या गोराई बस स्थानक परिसरात आढळले 2 भले मोठे अजगर. वनविभागाकडून अजगरांचं सुरक्षितरित्या रेस्क्यू. अजगरांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार. वाशिमच्या वालाई शेत शिवारात पाण्याच्या शोधात विहिरीत पडला रोही. 2 तासाच्या प्रयत्नानंतर वनविभाग आणि गावकऱ्यांच्या मदतीनं रोही प्राण्याला बाहेर काढण्यात यश. मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून 7,000 पाणी दुसरं पुरवणी आरोपपत्र दाखल. डम्पिंग ग्राउंड संदर्भात शेतकऱ्यांची बनावट सामंजस्य करार केल्याचं दाखवून पैसे लाटल्याचा आरोप. जोडीदाराला प्रतिवादी करण्याची संधी न देता केवळ व्हॉट्सअप चॅटच्या आधारे घटस्फोट देता येणार नाही. घटस्फोटाच्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. नाशिकच्या कौटुंबिक न्यायालयानं दिलेला आदेशही रद्द. ई-चलानच्या विरोधात ठाण्यात आंदोलन. ठाण्यातील आनंदनगर येथे जकात नाक्यात काळे झेंडे घेऊन आंदोलक रस्त्यावर. ई-चलान विरोधात कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर वाहनांचा मोर्चा. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. आंदोलन करू नका. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचा निर्णय. संपाचा इशारा देणाऱ्या वाहतूकदारांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं आवाहन. अहिल्यानगर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हटनांदूर रेल्वे क्रॉसिंगवर गेट बंद झाल्यास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल बांधा. नागरिकांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी.
श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याबाबत पालकमंत्री प्रताप सरनाईक उच्चस्तरीय आढावा बैठक घेत आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची सरनाईक यांची सूचना. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचं मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण. प्रकल्पासाठी शेतजमीन दिलेल्यांचं पुनर्वसन नाही. 40 वर्षांपासून नोकरीचा प्रश्न कायम, त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांचं कालपासून उपोषण. वाशिम शहरावर पाणी टंचाईचं संकट. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच केवळ 40% पाणीसाठा. पाणी पुरवठा करणाऱ्या प्रशासनाचा कस लागणार. आधी पुनर्वसन मगच बिलाडी धरणाचं काम. नंदुरबारमधील खामगाव ग्रामस्थांचा धरणाला तीव्र विरोध. धरणामुळे गाव चारही बाजूंनी पाण्याच्या वेढ्यात जाण्याची गावकऱ्यांना भीती. धरणाची उंची 22 पॉईंट होती, 22 मीटर 22 मीटर 5 पॉईंट होती. ती उंची 4.70 मीटर कमी करून 17 पॉईंटवर आणली आहे. तर गावाचे पुनर्वसन हे टाळत असल्यामुळे गावकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तर कलेक्टर मॅडमांनी आणि शासनाने याची दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये हमीभाव देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचं नाशिकमध्ये आंदोलन. येवला तालुक्यातील काँग्रेसकडून तहसील कार्यालयासमोर धरणं. वाशिममधील बस स्थानकावर नागरिकांची स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी गर्दी. एसटी महामंडळाकडून कॅशलेस पेमेंटसाठी स्मार्ट कार्डची योजना. देहूनगरीत अखंड वारकरी संप्रदाय एकवटला. संत तुकाराम महाराज यांच्या 378व्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त बीज सोहळा. टाळ मृदुंगाच्या गजरात देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. बारामतीमधील डोर्लेवाडी गावात प्रतिदेहू समजला जाणारा श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा बीजोत्सव यंदा साध्या पद्धतीनं साजरा. दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निर्णय. पुण्यात रेडी रेकनरच्या दरात 10% वाढ प्रस्तावित. नोंदणी आणि शुल्क विभागाला सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा. मंजुरी मिळाल्यापासून 1 एप्रिलपासून लागू होणार रेडी रेकनरमधली वाढ. मुंबई महापालिकेच्या 3 महत्त्वाच्या उड्डाणपुलांच्या प्रकल्पांच्या खर्चात गेल्या 6 महिन्यात लक्षणीय वाढ. निविदावेळी असलेला एकत्रित खर्च 4,013 कोटी रुपये. गुजरात आणि दक्षिण राजस्थानमध्ये उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यानं राज्यातील तापमानात मोठी वाढ. पुढचे 3 दिवस तापमान वाढ राहण्याचा अंदाज. 2020 विश्वचषकात सेमीफायनलमध्ये आज भारत विरुद्ध इंग्लंड सामना. मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार. राजस्थानमधील एका लोककलाकारानं ढोलकीच्या तालावर सादर केलं कोळी गीत. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल. परंपरांचा अनोखा संगम पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक. सालबर्णी मराठी चित्रपटाचा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला. अभिनेत्री पूजा सावंत करारी, निर्भीड आणि तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार. इस्रायली एअरफोर्सचं फायटर जेट्स इराणच्या दिशेनं रवाना. आम्ही इतिहास घडवायला चाललो असं लिहित IDF कडून व्हिडिओ पोस्ट. इराणचं इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर. तेल अवीवमधल्या किरिया भागात केले हल्ले. संरक्षण मंत्रालयाच्या शेजारच्या भागात मोठं नुकसान. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून नवीन व्हिडिओ ट्विट. इराणचे मोबाईल मिसाईल्स लॉन्चर्स केले उद्ध्वस्त. इराणकडून असलेले सर्व धोके उद्ध्वस्त करत असल्याचा सेंट्रल कमांडकडून दावा. इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडून रात्रभर हल्ले. IRGSच्या ठिकाणांवर इस्रायलचा हल्ला. अमेरिकेचे हल्ले. या हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर. इराणनं बहारीनमधील अमेरिकेच्या तळाला केले लक्ष. बहारीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणचा मोठा ड्रोन हल्ला. अमेरिकेचा बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी इराणवर हल्ला. अमेरिकेच्या संरक्षण विभागानं व्हिडिओ पोस्ट केला. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान. इराणच्या बुकान शहरावर अमेरिका आणि इस्रायलचे हवाई हल्ले. या हल्ल्यांमुळे बुकानसह आजूबाजूच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.